राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये सकाळी 10 वाजता सद्भावना शांती मार्च आयोजित करण्यात आलाय। सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महाल येथून या मार्चला सुरुवात होईल आणि या सद्भावना शांती मार्चमध्ये प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। त्याआधी काँग्रेस नेते दीक्षाभूमी, टेकडी गणपती आणि ताजबाग येथे दर्शनाला जाणार आहेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपण पाहूया। नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तब्बल 1 महिन्याने आज काँग्रेस नागपूरमध्ये सद्भावना शांती यात्रा काढत आहे। शिवाजी पुतळा चौकातनं ही शांती यात्रा सुरू होत आहे, जिथनं हिंसाचाराला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर मग ज्या भागामध्ये हिंसाचार झाला त्या भागामध्ये ही शांती यात्रा फिरणार आहे। आपण बघू शकतो की शिवाजी पुतळ्याच्या महाल भागात आहे, इथे काँग्रेसचे होर्डिंग्स देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ज्या शांती यात्रेचं नेतृत्व आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहे। सोबतच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला हे देखील या शांती मार्चमध्ये सहभागी होणार आहे। त्यासोबत काँग्रेसचे इतर नेते विजय वडेट्टीवार असेल, स्थानिक नेते सुनील केदार असेल, विकास ठाकरे असेल, हे देखील या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत। ज्यावेळेस या संपूर्ण यात्रेचा जो रूट देखील महत्त्वाचा आहे, शिवाजी पुतळा जो आहे महाल भागातला, इथनं ही शांती यात्रा महाल मार्केटमध्ये जाणार आहे, कोतवाली पोलीस स्टेशन चौक, त्यानंतर पुढे तिकडे बडकत चौकामध्ये जाणार आहे, त्यानंतर ती सेंट्रल एलिव्हिन रोडवरच्या महात्मा गांधी चौकातनं अग्रेसन चौकाकडे येईल, त्यानंतर मग भालदारपुरा भागामध्ये येणार, ज्या हिंसाचाराचं केंद्र होतं त्या भागामध्ये ही शांती यात्रा येणार आहे। त्यानंतर गंजीपेठ आणि गंजीपेठनंतर मग राजवाडा पॅलेस आहे, या शांती यात्रेचा समारोप होणार आहे। तर निश्चितच समारोपीय ठिकाणी देखील भाषणं ठेवलेली आहे। त्यामुळे या शांती मार्चच्या नंतर लोकांसोबत संवाद साधल्यानंतर काँग्रेसचे नेते काय मतं व्यक्त करतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।